सोलापूर शहरातील पुणे नाका ते मार्केट यार्ड मार्गावर बुधवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला। डीमार्ट पासून सुमारे 500 मीटर अंतरावर मार्केट यार्डच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव इर्टिगा कार क्रमांक MS13 EK 7209 रस्त्यावर थांबलेल्या ट्रक क्रमांक MS13 CU 8699 ला पाठीमागून जोरदार धडक दिली। त्यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला, तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत। शेखर सुरेकर वय 33 राहणार कुमठानाका सोलापूर आणि चालक अमोल धैर्यशील एरटे वय 40 राहणार दाळगे प्लॉट भवानीपेठ सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला आहे। कादर सैदू हांडे वय 33 राहणार कुमठानाका सोलापूर यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला। स्वरूप कोथिंबिरे वय 27 आणि अमित राजेश जाधव वय 30 दोघे राहणार सोलापूर हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत। हा अपघात इतका भीषण होता की कार सुमारे 150 फूट फरफटत गेली। कारची संपूर्ण छत कापून बाजूला निघून पडले। कार मधील सर्व 5 जण पुणे रोडवरील ढाब्यावर जेवणासाठी गेले होते। जेवण आटोपून ते मध्यरात्री परत निघाले होते। डीमार्टच्या पुढे पर्ल गार्डनच्या समोर हायवेवर ट्रक उभा होता। वळणावर कार चालकाला तो दिसला नाही, त्यामुळे ही कार ट्रकवर पाठीमागून धडकली। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे।